चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे. मुलांचे खूप जास्त डाऊट आहेत मॅम, पिऊनचा सिलेबस कसं काय समजायचा, आम्हाला काही कळतच नाहीये मॅम. तर आज आपण त्याचा पूर्ण सिलेबसचा डिकोड करणार आहोत. याआधी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते. एक लक्षात घ्या, हा पेपर तुमचा स्वतः हायकोर्ट घेणार आहे. मी तुम्हाला एक लेक्चर घेतलेले मागेच, त्याच्यामध्ये सांगितलंय की पेपर तुमचा ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, OMR शीट होणार आहे का CBT होणार आहे, सगळं सांगितले. TCS घेईल, IBPS घेईल, सगळं क्लिअर सांगितले. परत एकदा सांगते, काय हरकत नाहीये तसं. लक्षात घ्या, तुमचा पेपर टोटली ऑफलाईन होईल, ऑफलाईन होईल आणि ऑफलाईन होईल. त्यानंतर लक्षात घ्या, तुमचा पेपर बॉम्बे हायकोर्ट घेणार आहे, कोर्ट स्वतः घेणार आहे तुमचा पेपर. हे दोन मुद्दे तुमचे क्लिअर झाले. भाषा तुमच्या पेपरची असणार आहे मराठीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल, मॅथ्स, रिझनिंग आणि GK बाय लँग्वेज असेल. इंग्रजी आणि मराठीमध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि GK तुम्हाला दोन भाषा मिळतील, मराठी पण इंग्लिश पण. कम्प्युटर तुमचं परत एकदा इंग्लिशमध्ये होणार आहे, नुसतं इंग्लिशमध्ये. सो तुम्हाला आता हे सगळे जे मुद्दे असतात, जे तुम्ही प्रत्येक वेळेला लेक्चरच्या खाली येऊन कमेंट करता, तर ते क्लिअर झाले असतील. आता येऊया आपण आपल्या शिपाई पदाकडे. आता शिपाई पद बघा. शिपाई पदामध्ये तुम्हाला काय सांगितलंय सगळ्यात पहिलं तर तुमची 2 वर्षासाठी वेटिंग असणार आहे. म्हणजे बघा, समजून सांगते, इथं तुमची टोटल पदं जी आहेत, काहीतरी 837 पदं आहेत, ज्याच्यामध्ये बॉम्बे किंवा आपण बोलू शकतो मुंबई उच्च न्यायालयात 570 पदं, 115 पदं नागपूर खंडपीठात आणि 202 पदं जे आहेत तर औरंगाबाद खंडपीठात. नाव बदललं नाही त्याचं, आहे अजून असंच. सो आणि ही वेटिंगची पदं आहेत, ही जी नंतर ऍड होणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे यांचं जे राहिलेले विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन 2 वर्षात कधी पण होऊ शकतं. सो हे वेटिंगची पदं ऍड होतील. एवढी जास्त पदं आहेत, एवढी वेटिंगची. मुंबईला बघा एवढी आहेत 137, नागपूरला 48, औरंगाबादला एवढी वेटिंगची पदं आहेत. सो पदं खूप जास्त आहेत शिपाईला. आणि तुमचा प्रॉपरली जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं काम होतं, हे लक्षात घ्या. कळलं? कारण की काय हवंय तर 7वी पास हवंय. हा, आणि ही जाहिरात मी व्यवस्थित वाचली आहे, तुम्हाला पण मी क्लिअर करून सांगितली आहे. 7वी पास हवंय. समजा तुम्ही 7वी पास आहात, प्रत्येक जण आहे, पण जर तुमच्याकडे 7वीचा रिझल्ट नाहीये, हा ऐका लक्षात देऊन, काय तुमच्याकडे 7वीचा रिझल्ट नाहीये तर काही हरकत नाही, तुम्ही 8वीचा पण रिझल्ट टाकू शकता. रिझल्ट नाहीये माझ्याकडे असं भरायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन असतो पुढे. 8वीचा टाकू शकता, 9वीचा टाकू शकता, 10वीचा टाकू शकता, काही हरकत नाहीये. कळलं? जर तुमच्याकडे 7वीचा नाहीये पण पुढचा आहे, 10वीचा तर प्रत्येकाकडे असतो, टाकला तर चालतोय. माझ्याकडे 7वीचा नाही पण आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला 7वीला जेव्हा तुमच्याकडे रिझल्ट नाही तर तुम्हाला 7वीला 50% गुण पडले असं गृहीत धरलं जातं, तर काही हरकत नाहीये. हा, असं धरलं जातं. बट एक प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही 7वीच पास आहात, तुम्ही फक्त 7वीच आहात, म्हणजे तुम्ही 8वीचं शिक्षण पूर्ण केलंच नाहीये. हा, तुम्ही फक्त 7वी पास आहात पण रिझल्ट नाहीये, तर तुम्ही बाद आहात. हा, इथं या कंडिशन मध्ये तुमच्याकडे रिझल्ट हवाय. बट जर तुम्ही पुढच्या इयत्ता शिकलात तर तुम्ही पुढचं टाकू शकता. आणि इथं माझ्याकडे रिझल्ट नाही हा ऑप्शन टिक करायचा, त्यावेळेला तुम्हाला 50% पडलं असं समजलं जातं. हा सुद्धा एक मुद्दा तुमचा खूप जास्त महत्वाचा आहे, तो सुद्धा क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करते. सो तुमचे सगळे ज्या डाऊट्स आहेत ना, ते पण आपण क्लिअर करणार आहे. कळलं? सगळे डाऊट्स पण क्लिअर करणार आहोत. तर तुम्ही जे क्लर्कवाले आहेत तर ते पण फॉर्म भरू शकतात इथं. हा, सगळेजण भरू शकतात. 7वी पास फक्त आहे आणि 18 वर्ष कमीत कमी, त्यानंतर पुढची वयोमर्यादामध्ये सगळे फिट होतात, त्याचा काही लय लोड घ्यायचा नाही. आणि भारताचा नागरिक असावा वगैरे तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात मुद्दा जो महत्वाचा असतो तो असतो अभ्यासक्रमाचा. हा, आता बघा, तुमचे फॉर्म सुरू होणार आहेत 15 तारखेपासून. 15 तारखेपासून थोडंसं हे पण क्लिअर करून घ्या, पोरांना डाऊट आहे तो पण. तर 15 तारखेपासून 15/12/2025 पासून फॉर्म सुरू होतील आणि ते एंड असणार आहे 5 जानेवारी 2026. हा, सो हा तुम्हाला पिरियड मिळणार आहे. तर एक जवळजवळ तुम्हाला पण वेळ मिळतोय, एक जवळपास 21 दिवसाचा वेळ तुम्हाला इथं मिळतोय. सो 15 पासून सुरू होतील आणि 5 जानेवारीपर्यंत तुमचे फॉर्म फिलिंगची डेट जी आहे तर ती असणार आहे. तर हे तुम्हाला समजलं. बघा, जी पिओनची लेखी परीक्षा आहे शिपाईची, तर ती टोटली 30 गुणांची असणार आहे, बहुपर्यायी असणार आहे. लेखी चाचणी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविधी निवडीचे प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. सो आता आपण प्रॉपर सगळ्या शिपाई पेपरचा अनालिसिस करणार आहोत आणि तुम्हाला प्रॉपरली एक बॅच देणार आहोत. लक्षात घ्या, एक अशी बॅच
ज्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त शिपाईवर फोकस केला जाईल, फक्त शिपाई या पदावर फोकस केला जाईल. तर ही बॅच जी असणार आहे ती फक्त आपण इथं 499 रुपयाला ठेवणार आहोत फक्त, आणि तुमच्या घटकावर फोकस केला जाईल पूर्ण 100%. मी सगळे पेपर्स अनालिसिस करणार आहे. आपल्याकडे ऑनलाईन पेपर पण अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे ऑफलाईन जे बॉम्बे हायकोर्टने घेतलेले पेपर पण अवेलेबल आहेत. त्या पेपरच्या आधारावर उगाच काही पण तुम्हाला इथं शिकवलं जाणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जे आधी शिपाईला विचारलं गेलंय त्या आधारावर आपली ही बॅच असणार आहे. तुम्ही सुद्धा स्टडी स्पेस मराठीवर जाऊन ही जी बॉम्बे हायकोर्ट पिऊनची बॅच घेऊ शकता. तुम्हाला जर या प्राइसवरती पण अजून ऑफ हवंय तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, कॅपिटलमध्ये हॅपी, लक्षात घ्या, कॅपिटलमध्ये हॅपी 25 हा कुपन कोड अप्लाय करायचा आणि तुम्हाला या प्राइसवर पण ऑफ मिळते. आणि ह्या गोष्टी फक्त सुरुवातीलाच आहेत, लक्षात घ्या. जर काही वेळाने तुम्ही ते एक आठवड्यापर्यंत लावायला जर जाल तर ते पॉसिबल नाही होणार. तेव्हा तो कुपन कोड जो आहे तो डिॲक्टिवेट झालेला असतो. जेव्हा तुम्ही हे बघितलंय तेव्हाच तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला 25% ऑफ मिळेल. आणि प्रॉपर अभ्यास करून तुमच्यासमोर पूर्ण बॅच प्रेझेंट करणार आहे. थोडासा उशीर होईल, तुम्हाला पण 4-5 महिने मिळणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका, लय लोड घ्यायचं नाही. स्वतः पेपर घेणार आहेत तर त्यांनी ते प्रॉपर करतील सगळंच. हा, सो जास्त मुलं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सो थोडासा वेळ आपल्याला भेटेल. लास्टचा जो पेपर झाला होता बॉम्बे हायकोर्टने घेतला होता, जानेवारी 2025ला जाहिरात काढली, 10 ऑगस्टला पेपर घेतला होता. सो तुम्ही बघू शकता की 8 महिन्याचा वेळ मुलांना मिळाला होता. तुम्हाला पण 5-6 महिन्याचा वेळ मिळेल. सो आपण व्यवस्थित सगळं करूया, लय घाई पण करायची नाही, कळलं. तुम्ही घेऊन टाका आपलं ॲप, पहिले इन्स्टॉल करा स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन, आणि त्याच्यामध्ये ही बॅच आहे, हॅपी 25 कुपन कोड अप्लाय करा. आणि पुढं आपण बॅचमध्ये भेटणार आहोत, ते सुद्धा धमाकेदार गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. अजून एक तुमच्यासाठी इथं व्हॅल्यू पॅक आहे, तर आपण तुम्हाला या शारीरिक चाचणीमध्ये सुद्धा गाईड करणार आहोत, लक्षात घ्या. याच्यामध्ये सुद्धा आपण गाईड करणार आहोत आणि मुलाखत आपण स्वतः घेणार आहोत, कळलं. मुलाखतीची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहोत आपण तुमच्याकडून. प्रॉपर गुगल मीटच्या माध्यमातून आपण याची सुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहोत, ते पण इंग्लिशमध्ये, कारण की बॉम्बे हायकोर्टचे जजेस इंग्लिशमध्ये मुलाखत घेतात. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत. उगाच 499 रुपये प्राइस ठेवली नाहीये, कळलं. सो बिंदास तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन घेऊ शकता. जर तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता, विशेष अर्हता या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही. सो जर तुम्ही काय केलंय, लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला आहात, म्हणजे तुम्हाला किमान 15 गुण पण मिळाले नाहीत, लक्षात घ्या काय म्हणते मी. जर तुम्हाला 15 गुण पण मिळाले नाहीत हा, तर तुम्ही अनुत्तीर्ण झाला, तुम्ही नापास झाला, तर तुम्हाला शारीरिक चाचणीस बोलवलं जाणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बाकी सगळं काही जे आहे तर ते तुम्हाला वेबसाईटवर मिळणार आहे. हा, तर मुलाखतीला बोलवलं तेव्हाच तुमचं डॉक्युमेंटेशन पण होणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं जाईल इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी, डॉक्युमेंटेशन पण तेव्हाच होणार आहे, मुलाखतीच्या वेळेतच होणार आहे. सगळं तुम्ही बघू शकता की काय काय तुम्हाला हवंय. जर तुमच्याकडे हे नसेल, जन्माचा पुरावाचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, एसएससी सोडण्याचे एसएससीचं बोर्ड सर्टिफिकेट चालेल. सो बाकी काय सगळे जे डाऊट असतील तर ते सगळं आपण काय करूया, नंतर आपण क्लिअर करूया. शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त किंवा केलेल्या विद्यापीठातून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कळलं. तर हे सगळं ते लोक समजून घेणार आहेत. बाकी काही डाऊट असेल तर तुम्हाला मी क्लिअर करेल. सो थँक्यू सो मच, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी. पिओनच्या सगळ्या तुमच्या डाऊटसाठी स्टडी स्पेस मराठी तुमच्यासाठी उभा आहे. तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जे आतापर्यंत बघतायत त्यांनी, आणि पुढच्या सगळ्या पिओनच्या आपल्या तयारीसाठी तुम्हाला इथेच जोडायचं आहे, आपल्याला इथेच कनेक्ट राहायचंय आणि शेवटपर्यंत ग्रो व्हायचंय सोबत, लक्षात घ्या. सो थँक्यू सो मच वन्स अगेन, आणि अशाच प्रकारे आपल्याला सपोर्ट करत राहा आणि अशाच प्रकारे आपल्यासोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.